पण निवडणुकीच्या आधी जशी एकवाक्यता होती त्याच्यात थोडे बदल झाले आणि विशेषतः DMK हे या आघाडीतून बाहेर पडतायत असं स्वच्छ दिसते. आज तसं तिथं आहे, पण आम्ही लोक पुन्हा एक 15 दिवसांनी 15 दिवसांनी लोकांना बोलून त्याचा काहीतरी मार्ग काढू. मार्ग निघेल याची मला खात्री आहे. आजची जी मीटिंग आहे ती एक जनरल रिव्ह्यू घ्यायची मीटिंग आहे, आढावा घ्यायची. या मीटिंगमधून एकदम चोखाची भूमिका कोणी घेऊ नये असं सूत्र मानलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष SP यांच्या वतीनं सुप्रिया सुळे या त्या मिटिंगला गेलेले आहेत. संध्याकाळपर्यंत त्याचा आउटकम काय आहे कळेल आणि त्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये बसून त्याचा मार्ग काढून हे काम पुढे नेऊ. आता जवळपास पुढची 3 वर्ष निवडणुका नाही आहेत आणि त्यावेळेला वेळ हातात आहे या सगळ्यांना एकत्र करा. साहेब, कर्जमाफी झाली परंतु एवढे निकष लावलेले आहेत की शेतकऱ्यांपर्यंत ती कर्जमाफी पोहोचणार नाही असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याचं सत्य आहे, कारण त्याच्या अटी घातलेल्या आहेत, त्या अटी थोड्या अडचणीच्या आहेत. पण गव्हर्नमेंट एखादा निकाल घेतला त्याचं सूत्र हे लोकांना मान्य नसतं, पण ॲटलिस्ट गव्हर्नमेंटची तयारी हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यावेळेस तसा निर्णय त्यांनी घेतला तो अधिक उपयोगी नसेल तर लोकशाहीमध्ये गव्हर्नमेंटची सुसंवाद साधून त्याच्यात दुरुस्ती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणं याची आवश्यकता असते. आणि म्हणून माझ्या मी एवढंच सांगेन की माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे कणखर लोक असतील त्यांच्याशी बोलून कर्जमाफीमध्ये जो निर्णय घेतला आहे त्याच्या ज्या कमतरता आहेत त्या कशा दूर करता येतील आणि शेतकऱ्यांना मदत करता कशी येते. त्याच्यात काही कमतरता आहे म्हणून लगेच फेकून द्या मंजूर नाही ही चोखाची भूमिका आज घ्यायची नाही. बघूया आता काय. साहेब, वादळी वाऱ्यामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण बघितलं तर बारामती असेल की इतर केळी आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, परंतु हे नुकसान भरून नाही येणार आहे. नाही, असं नाही. माझ्याकडे असाच रिपोर्ट आला आहे. नुकसान झालं आहे कासाची वगैरे त्या भागात, कांद्याचं वरच्या काही भागात विशेषतः केळी आणि ऊस याच्यात नुकसान झालेलं आहे. पण बघूया आता तज्ज्ञांची एक टीम आली इथं फासुलीची वसंतदादा इन्स्टिट्यूटची, त्याचा रिपोर्ट आला आहे ना, त्याचा रिपोर्ट आलेला आहे. त्यांनी पाहणी केली आणि काय करायची गरज आहे याचं देखील आज नियोजन आमच्याकडे आलेलं आहे आणि याच्यामध्ये 5 शास्त्रज्ञ हे इथे येऊन गेलेले आहेत. बघूया आता निसर्ग हे काही तुमच्या माझ्या हातात. साहेब, तुम्हाला आता राजकीय देशाची आर्थिक राजकीय सामाजिक परिस्थिती कशी दिसते? एकदम देशाच्या आर्थिक इतक्या चोखात जाऊ नका, जाऊ आपण. रोहित पवारांनी 12 तारखेपासून पंढरपूरला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे की मागच्या कर्जमाफी योजनेमध्ये जे सहभागी होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी फक्त 50,000ची दिली जाईल असं सरकारने सांगितलं. या अटीवरती त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. त्याच्याकडं माझ्या वाचनात आलंच आज, मग माझी हेच नाही
मी कॉन्टॅक्ट करेन संध्याकाळी. साहेब, राज्यसभेवर छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं आहे, जैन यांना घेतले, त्यामुळं पक्षामध्ये कुठंतरी समन्वय. डावले घेतले नाही मला माहिती. हा निर्णय काल काहीतरी त्यांनी संध्याकाळी वीस आहे. काल वीसच करून दिला आणि कोणाशी चर्चा झाली वगैरे वगैरे गेलं काय. साहेब, विदर्भाचे मुख्यमंत्री असताना देखील 10 ते 15 आत्महत्या होते असा आरोप बच्चू कडू करतायत. कसं पाहताय? त्याची काही भागात आत्महत्या होत आहेत,